आला का? ये, मी वाटच पाहून राहिली होती तुमची. माय बाई बाई, का व? काय झालं? एवढं कोण थकले? आई, ने दिले अंदर. मामी जी, जा अंदर. काय झालं? माय बाई, लयच तब्येत खालावून घेतली. बाई, पाया लागतो हा. अचानकच आली माय तुमच्या घरी. पाया लागू द्या. अहो माय बाई, का कोणते वाखत काही असते काय? काही पाया गेले लागा लागत. या, माय तब्येत लस तुमची हे झाली ना, लस सोकल्या जशा निरा. या अंदर या. नाही जी बाई, ज्याचा मान त्याले. तुमचा मान मोठा. हा ना बाई, लयच थकली बाई मी. जवळ बा अचानकच आले, अजून लागे मला घेऊन आले. आई, त्याचा दवाखाना केला मी इथं. हे गोळ्या दिल्या डॉक्टरनं. तू लावली का ती खिचडी? ते दे त्यांना थोडस खायला. आणि ह्या गोळ्या देऊन दे. मग ते कपडे वगैरे बदलून टाका. आई, त्याचे कपडे बदलून टाकते. बरं बरं, हो बाई. या या, बसा इकडे या. चला अंदर, अंग टाका नाही तर. बाई, हात धरू का? नाही जी, येईन बाई, येतो मी. माय, तुमच्या भोवती घोरत झाला माय. रश्मीबाई येलाय, लेकरू, आणि त्याच्यात माय मी बी होतीच आली. नाही जी बाई, काही बोलता का? काय म्हणजे तुमच्या लेकीचं घर नाही का हे? मग का लोकांच्या घरी आल्या का तुम्ही? तुमच्या पोरीच घर आहे. या, बसा आधी. खिचडी केली म्या उलशी आणतो. बसा. पाणी गिनी देऊ का बाई? पहिलंच बाई, तब्येत लस खराब झाली ना माय. पद्मा सांगत मला दुसऱ्या दिवशी बोलणं होती, तिनं तर बया सांगितलं नाही मला काही. हे सांगितलं नाही की राजकुमार इकडे येऊन राहिला का, तुम्हाला घ्याले का काय का काही, काहीच नाही ना. उलसक सांगलं नाही तिनं मला. आई, पद्माला यातलं काही माहिती नाही. म्हणजे मी इकडे आलो हे पद्माला माहिती नाही. असं का? कोण तिला सांगलं नाही का तू तिच्या आईले घ्यायला चालला का काही? नाही, काही माहिती नाही. मामी जी, तुम्ही आतमध्ये अंग टाका जा. आई, दे त्यांना थोडस काही खायला दे. आणि ह्या गोळ्या दे बरं. गोळ्या घेतल्या की त्यांना आराम होईल. बरं बाई, चला बाई. बाई, चला. उशीर खिचडी खाऊन घ्या, आणि ते डॉक्टरनं त्या गोळ्या दिल्या म्हणते, त्या गोळ्या घ्यायला लागतात तुम्हाला. चला. हो का? मग अति काय आणून राहिला दादा? म्हणजे काय साठी, मला समजलंच नाही हे. बाई, मला काही माहित नाही बा. आता फोन आला की त्याचा, तो दादा इकडे येलाय. म्हणजे सासूच्या घरी आहे त्याच्या. आणि मला तर फोन केला त्यानं. म्हणे आई, पद्माच्या आईला आणतो मी, आणि त्याची तब्येत नाही बरोबर, आणि उलशी काही पतली खिचडी गिचडी असं काही करून ठेव म्हणे, आणि येतोच म्हणे अर्ध्या घंट्यात. असं म्हणे बाई. जाऊ दे, आण तशी. मग एवढा अर्जंट आला तो, एवढा घाईत आला. काही तब्येत गिब्येत नसेल त्याची बरोबर. मग त्याची तब्येत नाही बरोबर तर इथं काय आणून राहिला? मग ते त्या बहिणीचा भाऊ, त्याचे बाबा, काय काय माहित बाई. जाऊ दे आई, तू लावून दे खिचडी. दादाने सांगितलं ना. जाऊ दे, येऊ दे येतात तर मग. हो ना, लावतात आता खिचडीलेच काय. पण मला वाटतं काय झालं असं, जसं की अचानक लागे राजकुमार इकडे आला. पद्माचा तर मला रात्री फोन आला, तर ते तर म्हणे की ते उद्या हापिसात लवकर जायचं आहे म्हणे. असं नाही सांगलं तिनं मले की मामाच्या घरी चालले का काही. अशी करते हे पद्मा मग. आ, काल रात्री मी बोलली ना तिच्या संग, तर काय म्हणे, हो म्हणे. म्हणलं का राजकुमार काय करू राहिला, तर म्हणे निजले म्हणे, ते झोपले म्हणे. त्याला उद्या सकाळी लवकर ऑफिसला जायचं आहे, त्यानं मला सांगितलं. हा, पण अशी नाही की आई ते तिकडेच येऊन राहिले का. आई, ती मायची तब्येत नाही बरोबर का, माय काहीच नाही. अशी खोट्या बोळ्याची आहे. आई, बरं जाऊ दे. नशीन वहिनीले माहीत. असो, म्हणजे दादा ड्युटी टाकून, आजचा ड्युटीचा दिवस, त्याला काची सुट्टी आहे आज? काची सुट्टी आहे त्याला? ड्युटी टाकून तो तिच्या मायले न्यायला आला, आणि हिला माहीतच नाही का लागे. हा, हिनं लपवलं मा सोडून. हिला वाटलं काल सांगावं हिले, म्हणतीन काही असं. आता तिला एवढं तर कळायला पाहिजे होतं ना की राजकुमार इकडे येईन तर का घरी येणार नाही का, आमची भेट घेणार नाही का. इकडे आला तो, त्याला माहित नाही का तू आहेस ती, मग तो भेट घ्यायला येणार नाही का? अशी करते हे पद्मा मग. जाऊ दे आई, दादा आला की माहीतच पडते आपल्याला सगळं. उगाच काही मनाचे मांडे मोडू नको. वहिनी जरी काही माहित नशीन काही अशीन, जाऊ दे. जाऊ दे, तिच्या आईची तब्येत नाही म्हणते ना बरोबर, म्हणून आला असेल मग दादा. जाय तू कर बरं खिचडी. दादा म्हणीन की सांगितलं आणि केलं नाही. आता वहिनीच्या गावावरून इथे यायला वेळच काय लागते. जाय खिचडी गिचडी लावून ठेव.
मी तर करतोच, मी का नाही म्हणतो, करतोच ना मी. पण पद्माची गोट सांगून राहिली तुले की पद्मानं मला बया बया सांगलं नाही की राजकुमार इकडे येऊन राहिला म्हणून लागे. हो ना, पण एवढा घाई गडबडीत दादा कसा काय आला इकडे? आणि खरंच वहिनीनं सांगायला नव्हतं पाहिजे का आईले? आईचंही बरोबर आहे. आता काल बोलणं झालं ना, मग सांगा नव्हतं लागत का? जाऊ दे. पण वहिनीच्या आईची तब्येत नाही बरोबर तर काय माहिती बाई, जाऊ दे तिकडे. आई, मग मी थोड्या वेळा अंग टाकू का? टाक ना बाई, टाक तू अंग टाक, तुला काय आहे? नीच जपई लागली तर काय तुला काय काय हे आहे का? नीच तू आपस ते आले तर मी हाऊच. सांग रश्मी मग. हा, काय करा माय बाई बाई. आता तुम्हाला बरं वाटते? हा, काल तर बाई दिवसभर निजेलच होत्या माय बाई. हा, अंगाले फनताप. हा, पण आज बरं वाटू राहिलं तुम्हाला जरसं तर म्हणसान तर तुम्ही पद्माजवळ हैदराबादले जाऊ शकता. नाही तर ती मला जोडी राहिल्या ना बाई, तर मी तुमची काळजी घेतो. हा, काही मले काही तुम्ही भारी नाही. हा, गोळ्या औषध राजकुमार आणून देते आणि डबल न्याचं काम पडलं तर रश्मीचे बाबा आहेतच, ती बी तुमचा दवाखाना करतात. हा, पण म्हटलं तुम्हाला वाटे ना पद्माजवळ जा तर पद्माजवळ तुम्ही जा. राजकुमार आज संध्याकाळचा निघते आता. तो कालच चालला होता ना, पण ते तुमची तापच नाही उतरे माय बाई. आणि तुम्ही निजेलच होत्या दिवसभर. मग त्याच्यानं त्याचे काही मन नाही हे झालं. आणि नाही ते म्हटलं नाही, तो म्हणे मी येईल घेऊन जातो. मी म्हटलं असं नको नेऊ बापा बिमार अवस्थेत. ना, एवढा दूरचा प्रवास करा लागते, प्रवासानं अजून म्हणलं जास्त होते तब्येत. म्हणून मग काल तोही गेला नाही मग राहिल्या. तुम्ही आज पहा मग आता पद्माजवळ जाता का अति राहता तर. हो ना बाई. आज मला खरंच लय बरं वाटून राहिलं बाई. आज मला धकले की नाही साजरं. डबल मी तुम्हाला खिचडी मागली की नाही बाई. 8-10 दिवसच्या उपर झालं. अन्नाचा कण नाही मा पोटात. खास ना वाटे करही ना वाटे, करही नाही खाऊ नाही. पहिले बाई, पहिले कसं झालं बाई, मला निरा संडासच लागली. संडास पण सांगनिरा पाणीच वानते संडास. बाय बाय बाय, कशीचं कसंच झालं माझी वाले. आणि तापही आला माय त्याच्यात. ते फायटाईट झालं, काय झालं म्हणत ना पाहुणे बा फायटाईट. मामीजी, टायफाईड टायफाईड झालता तुम्हाला. ताप अंगात राहू राहू. हो ना, हो ना, तेच तेच झालतं ना. तर त्याच्यानं असं झालं अशी एवढं. हं, बाई, मी केव्हा ती जास्त वेळ बसत नाही. तसं लहान लेकरू आहे तुमचं बी हे राहते. मी ना त्याच खोलीत जाऊन बसतो. हा, माय बिमारी तुम्हाला नाही झाली पाहिजे माय. लहान नवजीव आहे बाई. आपण तिकडेच बसू. हा, कसं लहान लेकरू आहे. रश्मीबाईले बाई तिनले बातच ताप घे अशी बात धरते मग. हा, तिकडे बसतो मी, होती काय बसत नाही बाई. काय व विचार करतात पाय, त्याला वाटलं बरोबरही आहे म्हणा द्यायचं. पण त्या भेटीला आल त्या बाईच्या. जाऊ दे, बसू दे तिकडे. रश्मी, तू टाक आता हा एका परी. नाही तर मग झोप झाली चिंता राहू दे. बाईले उठव ना आता, संध्याकाळ झाली ना, उठव तिले. आता हे काय जातात वाटते बाई ह्या पद्माच्या घरीच. जाऊ दे तो आहे की नाही बरं त्याच्या पोरीजवळ. नाही बाई, तू कायले म्हणतं. जाऊ दे ना, दादा आपस काय करायचं आहे ते करीन. जाऊ दे ना घेऊन त्याले. बरोबर आहे त्याचं इथं मग. तसं वहिनी काळजी घेते आता किती म्हटलं तरी. मग तुला भोवती मी हाव एकतर बाळाचंही करणं माझंही करणं, त्याचंही तुझ्याही भोवती खूप होईल. आणि वहिनीचा फोन आलता तर मग वहिनीले वाटे ना मग आईने इकडेच्या. बरोबर आहे, साहजिक आहे. तर जाऊ दे मामीजीले तिकडेच जाऊ दे. आज थोडं बरं वाटतंय. दादाला म्हण ना आजच्या दिवस थांब म्हणा, उद्या जाय. त्याला सुट्ट्या नसतील भेटत. सुट्टी एखाद दिवसाची काढून आलतो म्हणे. विचार त्याले काय आहे तर. आणि जात असतील तर जाऊ दे. आई, ते ना प्रवासात खायला काही करून देजो. बाहेरचं खायचं काम नाही पडलं पाहिजे. आई, आणि तुला स्वेटर आहे की नाही ते पतलंवालं, ते देऊन दे त्याच्यासोबत. कसं आता उन्हाळा आहे पण तरी ते बिमार माणसाला थंडी वाजतेच ना थोडीशी. अंगाला ताप असला हे असलं की थंडी जास्त वाजते. तर देऊन दे त्याच्यासोबत ते. हो, आहे ना सुटर. धुवून धावून ठेवेल आहे मी. देतो ना मग. विचारतो ना आता राजकुमार काय म्हणते तर. हो, तू नाही जा. पण का वरस मी किती साजरा आहे आपला दादा. हा, किती साजरा आहे, सगळ्याचं करते. हा, चांगला आहे बिचारा. काय माहित त्या पद्माच्या भावाले उलसाक ढंग नाही, निढंग्या बोळ्याचा. काय कामाचा व असं पोरग असल्यापेक्षा नसलं बरं.
हा मायले मरत सोडून हिंडायला गेला कुठे हा. आणि तसं माहिती त्या पद्माचा बापही भल्ला निढंगी आहे बाई. असा कसा माणूस त्या बाईले माहिती नाही कुठे गेला तो. काय माय कसा परिवार आहे मग. त्या मनानं आपल्याला साजरा आहे बाई मा राजकुमार. तर बाई मा राजकुमार सारखं तर पोरगच नाही. पाय ड्युटी टाकून सासूच्या काळजीसाठी आलं. हा काळजी करते ना चांगलं आहे बरं बाई. मला ते असं नाही की मला काही वाटीन की सासूले काऊन निंद राहिला का आला एवढा. माया म्हणणं आहे मा पोरग एवढं साजरा विचार करते ना याच्यातच मला आनंद आहे. जबाबदारी त्याची बी आहे. पद्मावर आपण कसा भार देतो की पद्मानं हे करा पद्मानं ते करा. मग तितकंच जबाबदारी राजकुमारची आहे पद्माच्या आईविषयी. हा बरोबर की नाही बरं रश्मी. हो आई तू चांगली आहेस म्हणून सगळं चांगलं आहे. जाय पाय दादा काय म्हणते तो नाही तर तो भस्कन निघीन मग. दे त्या मामेजीची तयारी करून दे सगळं बरोबर. आणि तू म्हणस ना वहिनीसाठी ते वळ्या आणि ते काय गावात काय इकत घेतलं त्या कुरडा काय घेतलं ते देतो. दे ना दादा सोबत देऊन आता. आता काय तो येते तर आता योगायोगान हा चक्कर आला त्याचा तर देऊन दे. विचारतो बाई त्याले. नाही तर मग आपण उन्हाळ्यात येतेच ना पद्मा इकडे लेकराची शाळा संपल्या की म्हणता आणि नापस संग पाय तुम्ही. असाच माझा सुखी आनंदी परिवार असो. चांगला आहे माझा भाऊ भाऊजाई. मला आईबाबाची माझी काळजी घेते तर घेते. पण माझा भाऊ बहिणीच्या आईची काळजी घेते. खरंच चांगलं आहे माझं घर. मी याला फोन करून सांगते. हो आले आले वाटते हे. आई का त्यांना आराम करू दे. आता प्रवासातून आले ना आराम करू दे. थोडं थकलेत ते. कशी आहेस हो बाई पद्मा. काय बिचारी किती तब्येत कशी केली हे. नाही आता चांगलं वाटू राहिलं बाई मला. 3 दिवसापासून तो आला सासरीच होती बाई. हो तर सासूबाईनं लय काळजी घेतली बाई माई. हो आता तरी आता हे गाडीत बसू बसून आली ना बाई त्याच्यानं असा जीव थकला पाणी झाला. आता बरं वाटते पण तरी मला. लेकरं व बाई शाळेत गेले आई मुलं त्यांच्या एक्झाम चालू आहेत ना शाळेत गेले. ये पद्मा हे घे आईची पिशवी. हो द्या ये आई. अरे मला माझा फोन पहिले चार्जिंग लावा लागते. माझा फोनची चार्जिंग संपली. सुधीरचा फोन आला होता. आवाज येत नव्हता काही नाही. ऑफिसचं असेल काही. हो सुधीर भाऊजी घरी येऊन गेले. ते म्हणत होते एका दिवसासाठी म्हटलं आला नाही का म्हटलं सांगितलं मग मी त्यांना म्हटलं ते गावाकडे गेले तर हो का म्हणत होतं म्हणे मग एका दिवसासाठी पाहिजे सुट्टी. अरे हो ना मला फोन चार्जिंग लावू दे. मी फोनच लावतो त्याले. पद्मा हे हिटरचं बटन दाब बरं. मी आंघोळ करतो. त्यांनी हातपाय धुवायला लाव मामीजीले. हातपाय धुवा म्हणा फ्रेश होते. गरम पाण्याने धुवायला लाव. हो आई चालू चल अंदर हात पाय धुई बस. काय बिचारी एवढी तब्येत कशी हो हे केली. बाई तरी मला कालपासून लय बरं वाटून राहिलं. जवळ बन तर ते अकोल्यातच दवाखाना केला ना पहिले मला. तर ती आणलं तर दवाखाना पहिले केला आणि मग घरी नेलं. हो ना ये पहिले तू हे कर बरं चाल बरं मग बोलत बसू. ये बाई तो दरवाजा लाव ना माय. आई तू ऑटोमॅटिक लॉक होते. दरवाजा उडला की तो लॉक होऊन जाते. असं का. लेकरं काही येतात बे पेपर चालू आहेत नाही परीक्षा मग तर लवकर येतील ना पेपर झाला की. हो हो हे पद्मा हे काही फ्रुट्स आणले मी. आईला तुझ्या काही ज्यूस वगैरे करून दे. फ्रुट्स काटून खातील तर तसं करून दे काही. हे घे. आणि हिच्यातले काढे. पिशवी नेली नव्हती. ते पेपर बॅग दिली त्यांनी. फाटायची भीती. मी असं आणलं पकडून. हो द्या. मला माहित नाही तुम्ही फ्रुट्स आणायला गेले म्हणून. नाही ग आता तुझी आई आजारी आहेत तर मग ते थोडं अन्न गोडही लागत नाही ना. मग फळं वगैरे खाल्लं तर जरा एनर्जी येते. दे त्यांना काही काय खातात विचार. आणि दे काही कापून त्यांना. हो अहो खरंच थँक्यू. तुम्ही आईला घ्यायला गेले मला सांगितले नाही. मला माहित नव्हतं की तुम्ही चालले मग तुम्ही तर मला ऑफिसचं काम आहे. हा मग काय झालं. हे काम महत्वाचंच आहे ना. आता बघ आता तुझ्या आईची छान काळजी घे. त्या खूप विकनेस आलाय त्यांना. हा तर छान चांगलं खाऊ घाल हेल्दी. वरण वगैरे लाव जरा. तर वरणाचं पाणी थोडस चांगलं चांगलं खाऊ घाल. तूप वगैरे आहे ना घरी. तूप देत जा त्यांना जेवणात. खूप अशक्तपणा आलाय त्यांना. जास्त तिखट आंबट तेलकट देऊ नको हा. ते टायफॉइड तापीमुळे चांगलं डॉक्टर नाही म्हणाले. नाही नाही
व्यवस्थित देते मी त्यांना. हं. मला ना मला म्हणजे समजूनच नाही राहिलं तुमचं काय मी थँक्यू म्हणू का काय कसं. तुम्ही तुम्ही गेले आईला घरी नेलं. आईचा आलता मला फोन. आईला काय वाटलं हो की मी सांगितलंच नाही. मला खरंच माहित नव्हतं की तुम्ही आईला आणायला गेले म्हणून. आईचा मला आदल्या दिवशी फोन आला. आम्ही असं सहजच बोललो. काहीच माहित नाही. आईने आईची का चांगली काळजी घेतली. हं, खरंच खूपच उपकारच झाले माझ्या आईवर तुमचे. मेटास का पद्मा तू? नवरा बायकोच्या नात्यात कधी उपकार असतात का? अपेक्षा असतात फक्त. मला नाही का अपेक्षा तुझ्याजवळून की तू माझ्या आई वडिलांची काळजी घ्याव, त्यांची सोय कराव, त्यांची त्यांची बिमार असो नसो पण त्यांची तू चांगलं खाऊ घालाव. हे तर एवढं मी तुला तुझ्याकडून तेवढी अपेक्षा आहेच ना माझी. मग तुझ्या आईची काळजी घेणं ही माझी जबाबदारीच आहे ना. जसं मी तुला सांगतो की माझे आई वडील तुझी जबाबदारी आहे, तुझं कर्तव्य आहे त्यांचं करणं. तसंच मग तुझ्या आईचं वडिलांचं करणं माझंही कर्तव्यच आहे. हं? नातं सारखंच आहे आपल्याला. मला जसे माझे आई वडील एवढे मला माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि त्यांचं थोडं काही दुखलं तरी मला सहन होत नाही. मला असं वाटतं काय करावं काय नाही. आणि मीच नाही पण तू कराव असं सुद्धा माझा अट्टहास असते. मग तुझ्या आईच्या विषयी हा नियम का नाही लागू होत? दोघांनाही नियम सारखेच असायला हवेत ना. हे घे गोष्टी नको करू. काळ्यातले काही फळं विचार तुझ्या आईला कोणतं खातात तर. आणि हे बघ मला पण दे काही. मग मी जातो आता. येतो जरा बाहेरून थोडं काम आहे. उद्यापासून मग ऑफिसवर जॉईन. 3 दिवस गेले माझे. आता उद्या तर बॉसच्या शिव्याच खा लागतात पहिले गेल्या गेल्या. आता सुधीरनं काय कसं काय ऍडजस्ट केलं काय नाही त्याची भेट घेतो जरा. काय सांगितलं त्यानं काय नाही. त्याचा फोन आला होता मला काल पण ते तिथून आवाजच जात नव्हता. शेवटी त्याला मी मेसेज टाकला की इकडे रेंज नाहीये इकडे. घे सांभाळून. एवढा मेसेज टाकला मी त्याला. आता माझ्यावरचं त्यालाही किती ऍडजस्ट करावं लागलं असेल. येतो मी. तू दे मला थोडीशी काही फळं वगैरे कापून दे. मी खातो आणि जातो मग. हो देते. हं, किती काळजी घेऊन राहिले माझ्या आईची. खरंच मी पण यांच्या आई वडिलांची खूप काळजी घेईल. कधीच कधीच बोलायचं काम नाही पडू देणार. यांनाही वाटेन की नाही पद्मा खूप काळजी घेते माझ्या आईची बाबाची. खूप चांगली आहे ती. एवढा विचार करून राहिले माझ्या आईसाठी. माझ्या आईला एवढा दवाखाना केला. घरी नेलं. माझ्या सासूबाईंनी त्यांची काळजी घेतली. हे नाही आता इथं आले तेव्हापासून फळं आणू दे, हे आणू दे, हे खाऊ घाल, ते खाऊ घाल. अरे पद्मा दे बरं मला काही तू. हो हो आणते आणते. मामीजी उठा ना. उठा ते पद्मा काही फळं आणून राहिली का आपण? हा शेप आणले. शेप खाता का चिक्कू खाता? उठा.